मला इतिहासाची नेहमीच भीती होती, कारण तो सब्जेक्ट मला कधीच आवडला नाही. कारण एकतर गोष्टी लक्षात ठेवणं हा माझा प्रांतच नाही. कारण मला आठवतंय मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मला माझ्या बॉयफ्रेंडने विचारलेलं की आपण फर्स्ट फिल्म कुठली बघितलेली. हे विचारण्यासाठी मला माझ्या मैत्रिणीला विचारावं लागलं की कुठली बघितली होती ग आम्ही फिल्म. इतकी वाईट आहे मी मेमरीजच्या बाबतीत. त्याच्यामुळे हिस्ट्री, एखाद्याची हिस्ट्री लक्षात ठेवणं, त्यात खूप इयर्स लक्षात ठेवायचं, ह्याची मला प्रचंड भीती होती. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच येत आहे शुभ श्रावणी आणि त्यानिमित्ताने या मालिकेमध्ये खरं तर वेगवेगळे कलाकार दिसणारच आहेत, पण त्यात आहे माझी लाडकी आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी सानिका काशीकर. हाय, खूप कमाल वाटतंय तुला पुन्हा पुन्हा भेट. मला पण खूप छान वाटतंय की मी तुला पुन्हा एकदा भेटते आणि नवीन रोलसाठी भेटते. म्हणजे गेल्या मालिकेमध्ये तर लिटरली आम्ही इतके इंटरव्ह्यूज केलेत, इतक्या गप्पा मारल्यात की फार कमाल वाटायचं तेव्हा सुद्धा की खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण बोललो आणि आता नवीन मालिकेच्या निमित्ताने आपण भेटतोय. सो सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. झीवरतीच येते त्याच्यामुळे येस, हे ठरवून आहे का योगायोग? नाही, योगायोग आहे. रादर हे झीचं प्रेम आहे माझ्यासाठी की त्यांनी मला हक्काने सांगितलं, विचारलंही नाही, सांगितलं की तू करायचं आहे. सो मला खूप प्रिव्हिलेज्ड वाटतं की एखाद्या मोठ्या चॅनलने आपल्याला एवढं कन्सिडर करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. सो आय फील अमेझिंग, आय फील ब्लेस्ड. क्या बात आहे. आणि प्रोमो पाहिला तुझा, सो त्याच्यामधली मोक्षा आम्हाला आवडली. आपण एवढी छान गोड मुलगी आणि खडूस का दाखवले त्याच्यामध्ये, असं झालं. प्रयत्न चालू आहेत माझे खडूस दिसण्याचे, पण करत राहीन मी ते प्रयत्न. तर मोक्षाबद्दल काय आवडेल सांगायला? म्हणजे एक प्रत्येकाचं कॅरेक्टर असतं ज्याला एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. सो मोक्षाची ती थोडीशी एक निगेटिव्ह शेड दिसली आहे, पण त्यातली एक पॉझिटिव्ह साईड तू काय बघितलीस? सो मोक्षा ही एक राजघराण्यात जन्माला आलेली मुलगी आहे जी प्रिव्हिलेज्ड आहे. तिचं प्रचंड प्रेम, तिला प्रचंड प्रेम मिळाले. ती पॅम्पर्ड किड आहे. सो मला असं वाटतं की एखाद्या पॅम्पर्ड किडला माहीतच नसतं की आपण वाईट वागतोय. कारण आई बाबा किंवा आई आणि आता इथे स्पेशली मामा जर म्हणत असेल की तुझं बरोबरच आहे, तर तिला कसं कळणार की ती चुकीचं वागते? किंवा ती जर श्रावणीशी काही वागत असेल तर ते आपण चुकतोय हे कळण्यासाठी कुठला तरी थर्ड आय व्ह्यू जर नाहीच आहे तुम्हाला सांगायला, तर कळणारच नाही. त्याच्यामुळे ती तिच्या जागी बरोबरच आहे. तिला जर असं वाटतं की मला हे असंच असलं पाहिजे आणि मला हे असं हवं आहे आणि ते तिला मिळतं आहे, मग त्यात तिला काय चुकीचं वाटणार आहे? सो मला असं वाटतं म्हणून मोक्षा ही तिच्या जागी करेक्ट आहे. ज्यावेळेस मोक्षा कॅरेक्टर आलं तुझ्या समोर, त्यानंतर सगळी प्रोसेस ती झाली असेल, ऑडिशन की नाही? तुला तर डिरेक्टली सांगितलं असेल. मी दिली ऑडिशन आणि मी माझ्या एका दुसऱ्या सेटवरती होते, वेगळ्या कोकणात होते मी तेव्हा, शूट करत होते. त्या शूटमधून मी 3 ऑडिशन दिलेले आहे. सो मेहनत उतनी आहे. आणि सगळी प्रोसेस झाली फायनली. त्याच्यानंतर हे घरी सांगितलं होतंस की डिरेक्टली प्रोमो आल्यानंतरच सांगितलं? नाही, घरी सांगितलं. कारण घरी सगळं कळतंच ऑफकोर्स, कुठे चालली आहे, काय आहे, कसं आहे, घरीच बसली आहे, काय सगळं माहिती असतं घरी. त्याच्यामुळे पण माझी अशी खूप इच्छा आहे, आता मी ते फार उघड बोलते, हे आईबाबांनी बघू नये की असा कुठला तरी माझा कदाचित असा प्रोमोच यावा आणि त्यांना कळावं. सो माझी अशी इच्छा आहे त्यांना कधीतरी असं सरप्राईज होणार, लवकरच होणार. येस. फार माझ्या पोटात राहत नाही, पण मी प्रयत्न करेन असं काहीतरी छान येऊ दे. तर ज्या वेळेला तू ठरवलं होतंस की यायचं या फील्डमध्ये, तू जसं आधीच्या आपल्या एका इंटरव्ह्यूत सांगितलं होतंस की तुझं फील्ड टोटली वेगळं होतं आणि त्यानंतर तुला असं वाटलं की आपण तिथे नाही रमत आहोत आणि आता इथे आलो. पण आता इथे आल्यानंतर असं कधी आधीमध्ये वाटतं का तुला की अच्छा नाही, पुन्हा एकदा काहीतरी करावं किंवा एखादं प्रोजेक्ट घ्यावं असं? ऑफकोर्स वाटतं आणि मी ते केलेलं सुद्धा आहे. पण तेच होतं की वेळ देता येत नाही आणि तुम्हाला तुमच्या एक्सपर्टीज तिथेच असतात जिथे तुम्ही तुमचा खूप वेळ घालवता. आता मलाच ॲज अन ॲक्टरच वेळ खूप कमी पडतो खरं सांगायचं तर. इथे ऑडिशन द्यायची, हे करायचं आहे, आज आपल्याला फोटोशूट करायचं आहे, अशा 1000 गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे मला हा प्रश्न पडतो की हे जे लोक मल्टीटास्क करतात ते कसं करत असतील आणि कसं जमत असेल, किंवा मे बी आय एम लॅकिंग समवेअर. बट मला असं वाटतं की 100 दगडांवरती पाय ठेवणारी मी नाही आहे. मला एकाच दगडावरती पाय ठेवून नीट काम करता येतं. त्याच्यामुळे आय एम हॅपी. बट हो, हा विचार बऱ्याच वेळेला येतो जेव्हा काम नसतं किंवा जेव्हा आपल्याकडे पण घरीच असतो, तेव्हा हे हॉन्ट होतंच की यार काहीतरी करायला हवं, आता यावेळेला असं नाही बसू शकत. सो ते हॉन्ट करत असतं. पण आय थिंक दॅट इज हाव एव्हरी ॲक्टर लाईफ इज. मग आय थिंक अमिताभ बच्चनला सुद्धा ही फेज मुकलेली नाही आहे. सो ठीक आहे, आता हेच आहे तर ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हिटलर मला वाटतं तुझ्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉईंट ठरला की तुला खूप जास्त ओळख मिळाली. म्हणजे त्याआधी ओळखत होते, पण ते एक म्हणतात ना की
ते जे कॅरेक्टर असतं हो. की त्याच्याने खूप ओळख मिळते. मला सांग, हिटलर सुरू असताना किंवा त्यानंतर तुझ्यासाठी ती एक मुवमेंट कुठची होती ज्या क्षणी ते तुला रिअलाईज झालं की आपल्याला खरंच ओळखायला लागलेत लोक, किंवा ते हिट होतं ना की ओ वा मला ओळखतायत, असं होतं ना? खूपच वाईट आहे हा प्रसंग, म्हणजे मला खूप एम्बॅरेसिंग आहे. एकदा मी ट्रेनमधून जात होते आणि विरार फास्ट पकडलेली आणि मला ऑप्शन नव्हता, कारण मी कार तशीच सोडून ठेवलेली कारण खूप ट्रॅफिक होतं. म्हणलं मला वेळेवरती पोचायचं आहे, तर मला काही करून ट्रेनने जावं लागेल, फास्ट पकडल्याशिवाय ऑप्शन नाही. सो मी फुल स्कार्फ वगैरे बांधून अशी विरार फास्ट पकडली आणि मी आता मला उतरायचं आहे. सो मी अशी डोअरच्या इथे होते आणि ते चुकून हवेने स्कार्फ खाली आलं. तर पुढच्या बाईने ओळखलं, तू ती लक्ष्मी आहेस ना. मला असं झालं ही जागा नाही ओळखायची, मी किती प्रयत्न करते ना का ओळखू मला आता. तर म्हटलं नाही 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 तू तीच आहेस. म्हटलं हो तीच आहे. सो मला थोडंसं असं झालं की अरे यार. पण हो, मी असं आनंद नाही घेता आला तुला? आनंद नाही आला. मी खूप प्रॅक्टिकल डिसिजन्स घेते बऱ्याच वेळेला की नाही आता जर आपल्याला वेळेवर पोचायचं आहे तर मग हे सोडा आणि ट्रेन पकडा किंवा गाडी. मग तेव्हा मी लक्झरी बघत नाही, तेव्हा मी बघत नाही की आपण कसं गेलं पाहिजे. माझ्यासाठी काम महत्त्वाचं असतं. सो हे प्रसंग येत राहतात माझ्या आयुष्यात असे तुला असं त्यावेळेस त्याला तुला ते रिअलाइज झालं की ओके की हो आता आपल्याला अजून काळजी घ्यायला हवी आहे. असंच फिरता नाही, फिरलेलं चालणार नाही, कारण मला एक सवय आहे की आपण जसे आहोत तशी आपण जाऊ. पण आता मला तसं नाही करता येत. समवेर कुठेतरी जरा तयारी करा, जरा नीट केस विंचरा आणि मग खाली उतरा. हे थोडंसं अंगवळणी पडायला अजून त्रास होतोय, पण ते होईल हळूहळू. मला तेच विचारायचं की कायम एक सेलिब्रिटी बॅगेज कधीतरी असं वाटतं खूप कलाकारांना की बापरे आता हे नाही करता येणार, किंवा असं वागायला पाहिजे, किंवा असं केलं तर मग काय म्हणतील. तुला असं कधी जाणवतं बाहेर वावरताना? काही क्षणी जाणवतं आणि कधी कधी फार वाटतं की आपण आता अतिच बोलतोय आणि हे आपण नाही बोलायला पाहिजे इथे. पण ते तो क्षण संपल्यानंतर नाही कधी कधी असं ना की जातोय मग फोटोज काढणं असं की थांबा यार, नाही, उलट म्हणजे स्पेस आहे, किंवा मला असं नाही कधीतरी- वाटत खरं सांगायचं तर. आदर आपण त्याच्यासाठीच एवढी मेहनत करत असतो आणि दिवस रात्र कष्ट करत असतो ते ह्याच्यासाठीच ना की लोकांनी ओळखावं, आपलं काम अप्रिशिएट करावं. तर मग ते जर प्रेम मिळत असेल तर त्याला आपण नाही म्हणून कसं चालेल, हे असं होतं. पण आणि ते यावेत दिवस, मी एन्जॉय करेन. मी देवा कंटाळा येऊ नये असं मला वाटतं या गोष्टीचं. आणि Yes. आणि मालिकेमध्ये दाखवलं जसं की तू MBA करतेस आणि खूप छान शिकतेस वगैरे, आणि तिकडे बहीण नापास होतीये. तुला आठवतं तुझे शाळेतले दिवस, कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त मार्क्स असायचे तुला, आणि कोणत्या विषयाची भीती असायची की बापरे ह्याच्यात किती मिळतील किंवा ह्याच्यात मी पास होईन की नाही असं? सो मला इतिहासाची नेहमीच भीती होती, कारण तो सब्जेक्ट मला कधीच आवडला नाही. कारण एकतर गोष्टी लक्षात ठेवणं हा माझा प्रांतच नाही. कारण मला आठवतंय मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मला माझ्या बॉयफ्रेंडने विचारलेलं की आपण फर्स्ट फिल्म कुठली बघितलेली. हे विचारण्यासाठी मला माझ्या मैत्रिणीला विचारावं लागलं की कुठली बघितली होती ग आम्ही फिल्म. इतकी वाईट आहे मी मेमरीजच्या बाबतीत. त्याच्यामुळे हिस्ट्री, एखाद्याची हिस्ट्री लक्षात ठेवणं, त्या खूप इयर्स लक्षात ठेवायचं, ह्याची मला प्रचंड भीती होती. सो मला तो सब्जेक्ट कधीच आवडला नाही. बट या मला मॅथ्स त्यावेळेला आवडायचं. आता पण मला असं वाटतं की कसं काय आवडायचं त्यावेळेला. सो ठीक आहे, म्हणजे आय थिंक टाईम टू टाईम, फेस टू फेस सगळं चेंज होत राहतं. आता कदाचित हिस्ट्री मला लक्षात राहील. मे बी रेस्ट इज द हिस्ट्री. रेस्ट इज द हिस्ट्री. येस. आणि आता ह्या मालिकेच्या निमित्ताने तू, वल्लरी आणि भूमिजा पुन्हा एकदा एकत्र येतात. सो आता आम्हाला परत रील्स बघायला मिळणार आहे तुमची एकत्र. आय रिअली होप. हे आता सेव्ह करून ठेवून झालेत, आता ऑलरेडी सेव्ह करून काय काय करायचं की आता नाही, सुरू कसं होतं की आम्हाला ही एक्साइटमेंट होती पहिल्याच वेळेला जेव्हा कास्टिंग माझं फायनल झालं, कारण माझं सगळ्यात शेवटी कास्टिंग झालं. तर आम्हाला असं होतं की यार आपण आता हे करू ते करू. पण अनफॉर्च्युनेटली तिचं म्हणजे भूमिजाचं आमच्यावर शूटच लागत नाही आहे. त्याच्यामुळे तो जरा तो प्रांत जरा बाजूलाच राहिला आणि त्यात वल्लरी बिचारी धडपडली आहे थोडी. त्याच्यामुळे तिलाही काही करता येतं. पण ह्यातच मी खुश आहे की आम्ही तिघे एकत्र काम करतो आणि परत सेम सेट आहे आणि सगळ्या सेम गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आमच्या गप्पा तर चालू असतात की आज हे सेटवर झालं, हे घडलं, ते घडलं. तर ती मजा एक आहे आणि टचवूड तो बॉन्ड तसाच राहावा. तो वाढेल आणि ॲब्सोल्युटली त्याची तर एक्साइटमेंट आहेच मला. आणि आम्ही पण खूप उत्सुक आहोत तिघींना पुन्हा एकदा बघायला. म्हणजे भले तुमचे सीन्स एकत्र नसतील पण तुम्ही तिघी आम्हाला एकत्र एकाच मालिकेत दिसताय, ही सगळ्यांसाठी खूप मस्त ट्रीट. अजून एक सरप्राईज आहे छान गोड, पण आता मी ते सांगणार नाही. पण ते तुम्ही मालिका हो पण ते मालिका बघा आणि त्या गोष्टीसाठी मी खूप एक्सायटेड आहे. आय थिंक भूमिजा पण आहे.
पण ते बघा मग कळेल. क्या बात आहे, फार छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून Same. युजल. आणि आता ही तर फक्त सुरुवात आहे, त्याच्यामुळे मालिका सुरू झाली की मी पुन्हा सेटवरती येईन आणि Yes. तेव्हा तुला खूप सांगायला अजून गोष्टी असतील आणि माझ्याकडे तुला विचारायला अजून हो, खूप काही हो, असेल. absolutely. येस, सो थँक्यू सो मच. आणि या Thank you. मालिकेसाठी आणि तुला इकडे सगळ्या प्रोजेक्टसाठी, तुझ्या नाटकासाठी विश ऑल द व्हेरी बेस्ट. Thank आणि नाटक आणि मालिका दोन्ही एकाच वेळेस करते, सो तारेवरची कसरत आहे. सो हो, आहे. सो हे मॅनेज कसं करतेस, मला एक जाता जाता विचारायचं. मॅनेज कसं करते म्हणजे मागच्या वेळेला असं झालेलं की माझा 4चा प्रयोग होता आणि मी 2पर्यंत सेटवरतीच होते आणि मला असं झालं हे असं नाही केलं पाहिजे. आपण एक जर ज्या दिवशी नाटक आहे त्या दिवशी काहीतरी वेगळं घेणं किंवा कठीण आहे. कारण आसावरी ताईच मला सांगत होत्या की अगं जा निघ आता जायचं आहे तुला. आणि गंमत म्हणजे मी जेव्हा ही सिरियल घेतली तेव्हा मी आसावरी ताईंना भेटण्यासाठी जास्त एक्सायटेड होते. कारण नाटकात मी जो रोल करते तो आसावरी ताईंनी त्यावेळेला फिल्ममध्ये केलेला आहे. सो मला ती जास्त गोष्ट फार कमाल वाटत होती की यार मी त्यांना कधी भेटून सांगेन की मी तुमचाच रोल करते म्हणून. तर हो ते जरा तारेवरची कसरत आहे, पण सध्या बघूया आता कसं ते फिगर आउट होतं आहे आणि छान होईल, ते सगळंच होईल. डेफिनेटली होईल. येस, झी मराठी फार सपोर्टिव्ह आहे या बाबतीत. सो आय एम थँकफुल टू झी मराठी. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.